भाषण केलेलं होतं. खरं तर ते भाषण नव्हतं, सगळी बकवासच होती. आणि त्या बकवासाचं मी पोस्टमार्टम टक्कलखोर निरंजन यांची चिरफाड या सिरीजमधून केलेलं होतं. पण त्यानंतर पुन्हा त्यांना कोल्हापूरला बोलवण्यात आलं. तिथं पण त्यांनी भाषण केलं. त्यांच्या भाषणाचा विषय होता छत्रपती शिवाजी महाराज आणि सावरकर. पण हा व्हिडिओ काही मी संपूर्ण बघितलेला नाही आहे. त्यामध्ये सावरकरांवर त्यांनी एक आरोप केला, तेवढ्यापुरतं मी आज बोलणार आहे. तो आरोप म्हणजे असा होता की सावरकरांनी हिंदुत्व हे पुस्तक मराठा या टोपण नावाने लिहिलं. त्यामागे त्यांचा उद्देश असा होता की या पुस्तकावरून काही वाद निर्माण झाला तर तो आळ मराठ्यांवर जावा आणि स्वतःला मात्र नामनिराळं राहता यावं, हा त्यांचा उद्देश होता. त्यांचा पहिला व्हिडिओ जेव्हा मी बघितला तेव्हा मला त्यांच्याबद्दल असं वाटत होतं की क्रूजवरचा माल फुंकून असतात आणि त्या नशेमध्येच ते असंबद्ध बडबड करतात. पण आता माझ्या लक्षात यायला लागले की रावसाहेब कसबे, निखिल वागळे, राजू परुळेकर, संजय सोनावणी या लेफ्टिस्टांप्रमाणे ते सुद्धा एक हाय लेवलचे फ्रॉड आहेत. त्यामुळे त्यांच्यावर बोलून मी माझा वेळ दवडणार नाही. त्यांनी जो आरोप केलेला आहे त्यावर फक्त आज मी बोलणार आहे. सावरकरांनी मराठा शब्द वापरला, त्यामागं त्यांचा काय उद्देश होता, मराठा शब्दाकडे सावरकर कसे बघत होते, हेच आज मी आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. नमस्कार, मी मीर कुलकर्णी. स्वागत आहे आपणा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. तुम्ही पाहता इतिहासाची सुवर्णपणे. स्वातंत्र्यवीर सावरकर हे स्वतःला अभिमानाने मराठा असे म्हणवून घेत होते. समर्थ रामदास यांनी मराठा तितुका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा असे म्हटलेले होते. कारण मराठा हे कुठल्याही विशिष्ट जातीला उद्देशून नाही तर सर्व महाराष्ट्रीयन हिंदू अशा अर्थाने वापरलेलं नाव आहे. सर्व मराठी हिंदूंनी संघटित व्हावे आणि स्वराज्य हिंदू राज्य निर्माण करावं, हे समर्थ रामदासांना अपेक्षित होतं. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना सुद्धा तेच अपेक्षित होतं. हिंदू संघटन म्हटलं की त्यामध्ये सर्व जातीचे हिंदू येतात, कुठलीही एक विशिष्ट जात येत नाही, हे उघड सत्य आहे. आपण राष्ट्रगीत गातो, त्यातली ओळ काय आहे? पंजाब, सिंधू, गुजरात, मराठा. आता मराठा हा शब्द कुठल्या जातीला उद्देशून वापरला आहे काय? पंजाब, गुजरात याप्रमाणे महाराष्ट्राचा उल्लेख मराठा असाच केलेला आहे. ज्या सावरकरांच्या पुस्तकाविषयी त्याच्या टोपण नावाबद्दल बोललं जातं ते सावरकरांचं हिंदुत्व हे पुस्तक, ते मराठा या टोपण नावानं प्रसिद्ध झालं. कारण त्यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर हे रत्नागिरीच्या तुरुंगामध्ये होते आणि ते पुस्तक गुप्तपणे बाहेर पाठवण्यात आलं होतं. त्या काळात सावरकरांच्या कोणत्याही लिखाणावर ब्रिटिशांकडून बंदी घातली जात होती. यामुळेच ते पुस्तक मराठा या टोपण नावानं प्रसिद्ध करावं लागलं. सावरकरांनी अंदमानात असताना कमला, गोमांतक अशी महाकाव्य लिहिली. ती सर्व विजनवासी या नावानं प्रसिद्ध करण्यात आली. ही अतिशय प्रतिभासंपन्न काव्य आहेत. त्यामध्ये कुठल्याही प्रकारची राजकीय चर्चा केलेली नाही, तरीसुद्धा ब्रिटिशांकडून त्याच्यावर बंदी येण्याची शक्यता होती. यासाठीच ती टोपण नावानं प्रसिद्ध करावी लागली. सावरकरांची सर्व पुस्तकं 1946 साली बंदीमुक्त झाली, कारण त्यावेळी ब्रिटिश भारत सोडून जाणार हे निश्चित झालेलं होतं. 1899 साली सावरकरांनी चापेकर आणि रानडे यांचा फटका रचलेला होता, त्याच्यावर बंदी घालण्यात आली. ती 1946ला उठवली, म्हणजे जवळपास 47 वर्षानंतर. आता जाणून घेऊया की सावरकरांच्या पूर्वी आणि नंतर मराठा शब्द कुणी कुणी वापरलेला आहे. लोकमान्य टिळक यांचं एक वृत्तपत्र होतं केसरी, जे मराठीतनं प्रसिद्ध व्हायचं, आणि आगरकरांचं एक वृत्तपत्र होतं मराठा, जे इंग्रजीमधनं प्रसिद्ध व्हायचं. आगरकरांनी मराठाच्या संपादक पदाचा राजीनामा दिल्यावर त्याची धुरा पुढं लोकमान्य टिळकांनी सांभाळली. लोकमान्य टिळकांच्या वृत्तपत्राचे ट्रस्टचे नाव केसरी मराठा ट्रस्ट असेच आहे. आचार्य अत्रे यांचं सुद्धा एक मराठी वृत्तपत्र होतं, त्याचं नाव होतं मराठा. प्रबोधनकार ठाकरेंचं पुस्तक आहे उठ मराठ्या उठ. सेनापती बापट म्हणतात, महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले, मराठ्यांविना राष्ट्रगाडा न चाले. लोकमान्य टिळक, आगरकर, आचार्य अत्रे, प्रबोधनकार ठाकरे, सेनापती बापट यांनी मराठा शब्द वापरून लिखाण केलेलं होतं. तो मराठा जातीवर आळ यावा, काहीतरी वाद निर्माण व्हावा यासाठी केलेलं होतं का? मराठा हे कुठल्याही विशिष्ट जातीचं नाव नाही आहे. मराठा म्हणजे महाराष्ट्रातल्या सर्व मराठी हिंदूंना उद्देशून वापरलेला शब्द आहे. अमराठी लोक कोणत्याही जातीच्या मराठी माणसाला मराठा असे संबोधत असतात. त्यामुळे इतर सर्व भुक्कड आरोपांप्रमाणे टक्कलकोट निरंजन यांचा कावा या आरोपाने सुद्धा चव्हाट्यावर उघड केलेला आहे. सावरकरांनी मराठा शब्द वापरला म्हणून जातीने ब्राह्मण असलेल्या निरंजन टकलेंनी थैथयाट करायचं कारण काय, हे न उलगडलेलं कोड आहे. समर्थ रामदास, छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक, प्रबोधनकार ठाकरे, गुरुदेव ठाकूर, सेनापती बापट, आचार्य अत्रे यांचा मराठा आणि सावरकरांचा मराठा एकच आहे.
सावरकर म्हणतात, महाराष्ट्राने हिंदुस्थानचा खडगहस्त झाले पाहिजे. सावरकरांनी हिंदुत्व हे पुस्तक लिहिलं, पण त्यामध्ये वाद निर्माण होण्यासारखं काही नाहीये. ज्यांना वाद उकरायचा होता त्यांनी वाद उकरला, पण त्यामुळं मराठ्यांवर कोणताच आळ आला नाही किंवा त्यांच्यावर बालंट आलेलं नव्हतं. त्या पुस्तकात तथाकथित द्विराष्ट्रवाद मांडल्याची लोणकडी थाप टक्कलखोट निरंजन मारतात. त्यावेळी तर सावरकर राजकारणात सुद्धा नव्हते. आता टक्कलखोट म्हणतात त्याप्रमाणे सावरकरांना मराठ्यांवर आळ यावा आणि वाद झाला तर आपल्याला यापासून वेगळं राहता यावं, यासाठी त्यांचं नाव वापरलं असं जे म्हणतात ते आपण मान्य करून चालूया. पण ब्रिटिश या नावावरनं कुणाला पकडणार होते? आता हे पुस्तक लिहिलं म्हणून ब्रिटिशांना कुणाला अटक करायची झाली तर ते किती जणांना अटक करणार? महाराष्ट्रातले बहुसंख्य लोक जातीनं मराठा आहेत. रत्नागिरीतल्या मराठ्यांची जरी धरपकड करायची म्हटली तरी तुरुंगात ते किती जणांना डांबून ठेवणार? तेवढी जागा होती का? मला आता नक्की कळेना झाले की हा माणूस फ्रॉड आहे का क्रूजवरचा माल फुंकूनच बोलत असतो. काय बोलतोय, कशासाठी बोलतोय, कसलाच सरासर विचार करायचा नाही. नंगे से खुदा भी डरताय असं म्हणतात ना, तशी डाव्यांची अवस्था आहे की नागड्यांना देवसुद्धा घाबरत असतो. आता जर या नागड्यांना देवसुद्धा घाबरत असेल तर अशा नागड्यांना तुम्ही आम्ही कसे सामोरे जाणार? हे खरंच मोठं आव्हान आहे असं मला वाटते. असो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. आता मी इथंच थांबतो. आपणा सर्वांचा निरोप घेतो. तुम्ही पाहत राहा इतिहासाची सुवर्ण पाने. धन्यवाद. नमस्कार.